शिरूर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे संभाव्य उमेदवार म्हणून प्रदीप कंद यांचं नाव आता समोर आल्यानंतर शिरूरच्या महायुतीच्या लोकसभेच्या उमेदवाराला पूर्णविराम मिळालाय। याविषयी खासदार अमोल कोल्हे यांच्याशी बातचीत केली आमचे पुण्याचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांनी। पाहूयात। शिरूर लोकसभेसाठी महायुतीकडून संभाव्य उमेदवार म्हणून प्रदीप कंद यांचं नाव समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळामध्ये एक चर्चा सुरू झाली आणि याच विषयी बोलण्यासाठी आपल्या समेत विद्यमान खासदार अमोल कोल्हे जे आहेत। दादा, खरं तर संभाव्य उमेदवार युतीकडून समोर आलेला आहे, काय सांगा? नाही, खरंच प्रदीप दादा माझे खूप चांगले मित्र आहेत आणि 2019च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी खूप अगदी जीवाभावाची साथ दिलेली आहे। त्यामुळे जर त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होत असेल तर मी मनापासून माझ्या मित्राच्या उमेदवारीचं मनापासून स्वागत करतो। शिवाजी दादांबरोबरची असणारी लढत ही खरंच एका वेगळ्या लेव्हलची लढत आहे, कारण शिवाजी दादांना तब्बल 15 वर्षांचा हा खासदारकीचा अनुभव आहे। या मतदारसंघातला कानाकोपरा त्यांना ठाऊक आहे, त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे। आणि आता प्रदीप दादा आल्यानंतर महायुती विरुद्ध महाविकास आघाडी जर आपण बघितलं तर संपूर्ण महाविकास आघाडीचे कार्यकर्ते हे खरं तर एक्सायटेड आहेत या निवडणुकीसाठी, कारण ही निवडणूक केवळ पदासाठी नाही, ही निवडणूक केवळ जसं आज जेव्हा आपण दिल्ली चर्चा ऐकतो तेव्हा भारतीय जनता पक्षाला आकड्यांमध्ये जास्त इंटरेस्ट आहे, त्यामुळे त्यांना फक्त डोकी मोजण्यात जास्त इंटरेस्ट आहे। पण जेव्हा महाविकास आघाडीकडे याची चर्चा होते तेव्हा ही लढाई कुठंतरी महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी, महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी आपल्याला लढावी लागते, कारण नाहीतर महाराष्ट्राच्या प्रश्नांना दिल्लीच्या दरबारात वाचा फोडली जात नाही। हे गेल्या 5 वर्षात आपण सगळ्यांनी बघितलंय। जर 200 आमदार, 2 उपमुख्यमंत्री, 1 मुख्यमंत्री एवढी ताकद असणाऱ्या महायुतीला जर शिरूर लोकसभेच्या उमेदवारासाठी एवढी चर्चा करावी लागत असेल आणि त्यानंतरही एका पक्षातून दुसऱ्या पक्षात घेऊन मग उमेदवाराचं नाव निश्चित करावं लागत असेल, तर मला वाटतं कुठंतरी ही जे काही मी काम करू शकलो त्या कामाला मिळणारी ही पावती आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। तर हे होते शिरूरचे खासदार अमोल कोल्हे। लोकशाहीसाठी मी चंद्रशेखर भांगे, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।